कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षु, अगं कोण माणसं आहेत ही? कशी बोलतात तुझ्याशी? ही अशी वागणूक मिळते तुला? तू आम्हाला सांगतेस की आनंदात आहे? हा, असा आनंद मिळतो तुला? हे हे सगळं का सहन करतेस तू? इतके दिवस तू आम्हाला का खोटं सांगत होतीस? या माणसांशी साधं बोलणंही मुश्किल आहे. यांच्या बरोबर जगणं किती अवघड असेल. या घरात तुझं स्वागत नाही, तुझा मान नाही. या घरात तुला किंमत नाही, संस्कार नाहीत, सरस्वती नाही. अशा घरात तू कशी राहणार आहेस? पण बाबा इकडे अधिपती आहेत. तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं ठीक. तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही नका बोलू आता. अक्षु, बसा बघू. अगं ए चांडाळणे, कुठं बसायला सांगतीस त्यासनी? ए थेरड्या, जा ना तुझ्या घरला. ए निघा इथं. आता जास्त बोललात ना तर नाहीतर काय रे थेरड्या, नाहीतर काय? सुनेचा छळ केला म्हणून केस करशील आमच्यावर? केस करशील काय आमच्यावर? धमकी देतोस आम्हाला? नाही हो, असलं मैत्री बित्री काय असं काय नसतंय. एवढं काय सिरियस विषय नसतोय तो. आता शेवटी कसं आहे, लगीन झालेला आहे मास्तरीन बाईंचं, त्यामुळे फ्रेंडशिप असं काही हे नसते. त्या मदनला म्हणाव, तू तिकडं परदेशातच बघ एखादी कुठली तरी गोरी गुमटी मास्तरीन बाई. आमच्या मास्तरीन बाई आता बीज आहेत बाबा म्हणावं. त्यांचं लगीन झालंय, संसार आहे, नवरा आहे, आई बाप सगळे हित आहे. तिकडं येऊन काय करणार? कोण तो भेटू दे की मदन, त्याला मॅड छापला सांगतो मी भेटून. मास्तरीन बाईंचं लगीन झालंय, त्याला काय माहित नाही? काय माहित? नाही माहित असणार त्याला. मास्तरीन बाईंनी सांगितलं असणार. मला नाही माहित. नाही मला माहिती आहे की मास्तरीन बाई बोलल्या असणार. एवढी गोष्ट बोलत नाहीत की लगीन झालंय, माहित असणार त्याला. जीजू, मला नाही वाटत तसं. वाटतंय मला असंच की माहित असणार. पण खरंच मला काही माहित नाहीये जीजू. पण मला एवढं नक्की माहिती आहे की ताईला खूप टॉर्चर केलं गेलं. तिला त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं, तिच्यावर कोणीच विश्वास नाही ठेवला. आणि ताई असं सांगते की तुम्ही सारखं आई आई करता, ह्याचा खूप त्रास होतो तिला. ती खूप स्ट्रेस्ड आउट होती. पण आता मदन आलाय तर त्याच्याशी बोलून तिला खूप बरं वाटतं. हा तर उगाच आपलं मी ऐकून घेतो म्हणून काय वाटेल ते बोलू नका तुम्ही, राहू दे. मास्तरीन बाई आमचा एवढा राग करणं शक्य नाही. सॉरी जीजू, तुम्हाला वाईट वाटतंय. पण काय करणार? म्हणजे ताई आमच्याशी जे बोलते त्याच्यावरून असं वाटतं की ताईला भुवनेश्वरी मॅडम बद्दल खूप राग आहे. आणि एकदा असं वाटतं की तिला तुमच्यावर राग आहे का दोघांवरही खूप राग आहे. मला काहीच कळत नाही जीजू. बाबा थांबा थांबा थांबा. सावकाश सावकाश सावकाश. बाबा, अरे बापरे, बसा. या बसा बसा इकडे बसा. बघू. थांबा. अधिपती लवकर खाली या. हे घ्या. हा, हे घ्या. आजी, धनाजी काका पाणी आणा लवकर. अधिपती. काय ग सारखं अधिपती करतीस? तुला एकदा सांगितलं कळत नाही? ते घरात नाहीत म्हणून. तुम्ही आता एक शब्दही बोलू नका. माझ्या बाबांना काही झालं ना तर मी सोडणार नाहीये तुम्हाला. जावा की मग, घेऊन जातेस नी दवाखान्यात. हा, बघा केवढं लागलंय. उगा आमच्याशी वाद घालत बसताय. मी नाही विसरणार मॅडम, मी नाही विसरणार. मी कधीच नाही विसरणार. बाबा तुम्ही शांत व्हा. थांबा, मी पाणी आणते. बाबा थांबा.
घाबरू नका बाबा, नाही लागलं, काही नाही झालं हा. मी ते बसा, मी फर्स्ट एड किट घेऊन येते. हा बसा इथे. ये इकडं. अहो, काय चाललंय तुमचं? घेऊन जा तुझ्या थेरड्या बापाला. इथं सणावाराला आमच्या घरात काही विपरीत घडायला नाही पाहिजे, कळलं? धनाजी, ए धनाजी, इकडे ये आणि हिच्या थेरड्या बापाला बाहेर काढ. या म्हातारड्याला बाहेर काढ. नाही नाही नाही, थांबा. लवकर. नाही नाही, थांबा मी बाबांना हात नाही लावत. मी हात नाही लावू देणार बाबांना. धनाजी, म्या सांगते ना व, बाहेर काढ त्याला. मागे वा, मागे वा, मागे वा. बाबा थांबा, मी फर्स्ट एड किट घेऊन येते. हा थांबा. ए तुला किती वेळा सांगायचं बाबा. दुर्गे, मास्तरीन बाई अशा का वागायला लागल्यात काय कळना झालं. जिजू अहो, तुम्हाला खरं सांगू का, मलाही कळतच नाहीये की ताई असं का वागतेय. ती ना भुवनेश्वरी मॅडमचा खूप राग करते. म्हणजे मला मान्य आहे की सासूशी प्रत्येक वेळेस पटेलच असं नाही. म्हणजे माझं सुद्धा निखिलच्या आईबरोबर कधी कधी पटत नाही. आमचे छोटे मोठे वादविवाद होतातच, पण आम्ही ना एकमेकींना खूप समजून घेतो. आम्हाला असं एकमेकींबद्दल प्रेम वाटतं आणि जे काही रागराग होतात ना ते तेवढ्या पुरतेच असतात. तुम्हाला खरं सांगू का, मी निखिलपेक्षा जास्त निखिलच्या आईबरोबर वेळ घालवते. म्हणजे बघा ना, त्यांच्याबरोबर मी सिनेमाला जाते, मी नाटक बघायला जाते त्यांच्याबरोबर, रंकाळ्यावर फिरायला जातो आम्ही दोघी. पण ताईचं तसं नाहीये. म्हणजे भुवनेश्वरी मॅडमचं नाव जरी काढलं ना तरी ताईच्या कपाळावर आठ्या येतात. खरंच भुवनेश्वरी मॅडमनी ताईचं काय बिघडवलंय काय माहित. जो आमच्या आईसाहेबांनी कवाच कुणाचंच वाईट केलेलं नाही. माणसं जोडायचा स्वभाव आहे त्यांचा. पण ताईचा माणसं तोडण्याचा स्वभाव आहे. जिजू अहो, अख्खं कोल्हापूर मॅडमना मानतं. मी सुद्धा मॅडमना खूप मानते. पण ताईच रागराग का करते कळत नाही. तुम्हाला कसं सांगू आता, ताई ना त्यांना पाताळ यंत्री, कारस्थानी असं काहीतरी म्हणत असते. आणि बस आता अजून काय मला लय ऐकवत नाही. कसं आहे, मास्तरीनबाईने आमचा तिरस्कार केला असता, आमच्याविषयी काय वाटेल ते बोलले असताना मी खपवून घेतलं असतं. पण आई साहेबांविषयी नाही, हे नाही खपवून घेऊ शकत मी. राहते बस झाला, आता अजून काय ऐकायचं नाही. मी येतो. नाही थांबा ना, थांबा प्लीज, जाऊ नका. नाही मला आता काय ऐकायचं नाही अजून. जा. ठीक आहे, तुम्ही रागवू नका. मी काहीच बोलत नाही. फक्त एक रिक्वेस्ट करू का? मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय, हे तुम्ही प्लीज ताईला नका ना सांगू. कारण काय, ती माझा रागराग करेल. आम्ही सख्या बहिणी होत जिजू. मला भांडण नकोय तिच्याशी. नाही काय काळजी करू नका. काय माझ्यामुळे तुमच्या बहिणींमध्ये काय प्रॉब्लेम होणार नाही. काय काळजी करू नका. येतो. जिजू, तुमची पिशवी. नाही माझी नाही ती. अहो, तुम्हीच येताना आणली होतीत ना. मास्तरीनबाईंसाठी साडी आणली होती. आज संक्रांत आहे म्हणून तेवढी द्या त्यासनी. हा, आणि त्यासनी सांगा म्हणावं नवरा आलता तुमचा, तुम्हाला घरला घेऊन जायला आलता म्हणावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.